नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या युट्यूब चॅनलवर. तर आतापर्यंत आपली जी रोडमॅप सिरीज चालू होती त्यामध्ये मी दोन यांचे रोडमॅप टाकले. एक म्हणजे सायबर सिक्युरिटी आणि त्यामध्ये एक इंडस्ट्री एक्सपर्टला बोलूनच तो रोडमॅप मी सांगण्याचा प्रयत्न केला. तसंच जावा फुल स्टॅक डेव्हलपरसाठी पण काय एका इंडस्ट्री एक्सपर्ट ला बोलूनच मी काय केलं, रोडमॅपला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आता मेन म्हणजे काय की मी सगळ्या गोष्टी काय की अशा व्यक्तीकडून तुम्हाला डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतो की जे ऍक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये काम करताय, प्रॅक्टिकल गोष्टीवर काम करताय आणि त्यांचे जे सेशन आहे हे तुमच्यासाठी कंटिन्युअसली आपण घेऊनच येत राहणार आहोत. तुम्हाला अजून जर काही नवीन रोडमॅप पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा, त्यावर आपण जरूर काम करू. आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ट्राय करेल की तुम्हाला एक चांगला रोडमॅप देऊन तुम्ही ही कोडिंगची जर्नी एक व्यवस्थितपणे स्टार्ट करू शकाल. तर आत्ता जो मी रोडमॅप समजावणार आहे तो आहे आपला मनस्टॅक डेव्हलपरचा, कारण मी स्वतः पण एक मनस्टॅकचा ट्रेनर पण आहे आणि इव्हन मी मनस्टॅक व्यवस्थितपणे शिकवू पण शकतो. तर आता मनस्टॅक काय असतं हे आपण आधी समजून घेऊ. जसं जावा फुल स्टॅक झाला आपलं, तसंच एक वेबसाईटला डेव्हलप करण्यासाठी अजून एक स्टॅक असतो, तो म्हणजे काय की ज्या वेळी ज्या टेक्नॉलॉजी, जसं की मनस्टॅक. काय मनस्टॅक? तर हे मनस्टॅक म्हणजे काय हे आधी समजून घेऊ की सगळ्यात पहिलं बघा की यम म्हणजे काय की तुम्ही एक MongoDB ॲज अ डेटाबेस म्हणून यूज करता इथे. नंतर तुम्ही ई म्हणजे काय एक्सप्रेस जेएस आणि आर म्हणजे काय रिॲक्ट जेएस आणि एन म्हणजे काय नोड जेएस. अशा या टेक्नॉलॉजी शिकून तुम्ही काय करता, एक वेबसाईटचं डेव्हलपमेंट करता. सध्या मार्केटमध्ये खूप जास्त स्कोप आहे ॲज अ मनस्टॅक डेव्हलपरला. आणि इनिशियल लेवलला जर तुम्ही एक फ्रेशर असाल तर तुम्ही इझिली स्टार्ट कशापासून करू शकता, तुमची वेब डेव्हलपमेंटची जर्नी मनस्टॅकनी करू शकता. तर सगळ्यात पहिले त्याचा रोडमॅप काय असेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी असतात. आपला एक म्हणजे की काय फ्रंट एंड, तुम्ही काय शिकलं पाहिजे याच्यामध्ये. फ्रंट एंड एक पार्ट असेल, दुसरा पार्ट असेल तुमचा काय, एक असेल तुमचा बॅकएंड आणि तिसरा पार्ट तुमचा असेल काय की तुम्ही डेटाबेस कोणता यूज करशाल ह्या पूर्ण टेक्नॉलॉजीमध्ये. तर सगळ्यात पहिलं बघा की फ्रंट एंड मध्ये तुम्हाला काय शिकायचंय. फ्रंट एंड मध्ये तुम्हाला शिकायचंय HTML. काय HTML? सगळ्यात पहिले तुमची जर्नी जी स्टार्ट होणार आहे मनस्टॅक डेव्हलपरची, कारण ती एकच कोर लँग्वेज आहे तुमची काय जावास्क्रिप्ट, जी तुम्ही फ्रंट एंड मध्ये पण यूज करता आणि बॅक एंड मध्ये पण यूज करणार आहे. तर सगळ्यात पहिलं काय तुम्ही HTML शिकशाल. HTML नंतर काय CSS, नंतर काय जावास्क्रिप्ट, हे तुम्ही काय फ्रंट एंड मध्ये शिकशाल. आणि फ्रंट एंड मध्ये तुम्ही इथं मनस्टॅक मध्ये जे फ्रेमवर्क शिकणार आहे ते फ्रेमवर्क तुमचं काय असेल, रिॲक्ट जेएस नावाचं फ्रेमवर्क तुम्हाला शिकावं लागेल. या 4 कॉन्सेप्ट झाल्याशिवाय तुम्ही बॅकएंड कडे मूव्ह करण्याची तुम्हाला काहीच गरज नाहीये. पहिल्यांदा तुम्ही काय करा, HTML ला व्यवस्थित करा, नंतर CSS करा, नंतर जावास्क्रिप्ट करा आणि रिॲक्ट जेएस करा. हे 4 गोष्टी तुम्हाला काय व्यवस्थितपणे संपवायच्या आहे. आणि त्यानंतर तुम्ही बॅकएंड मध्ये काय करू शकता, तर बॅकएंड मध्ये तुम्ही करा नोड जेएस तुम्ही शिकशाल. नोड जेएस काय एक तुमची जावास्क्रिप्टला सर्व्हर साइड रन करण्यासाठी जी बॅकएंड तुमचं ऍक्च्युअली जावास्क्रिप्ट ब्राउझर मध्ये रन होते, पण त्याला सर्व्हर साइड मध्ये रन करायचं असेल आपण काय करतो, नोड जेएस. तर नोड जेएसचं बेसिक नॉलेज तुम्ही शिका. त्यामध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहे, मॉड्यूल्स येणार आहे काही काळामध्ये, याचा कोर्स पण आपला येणार आहे. तर तुमची जर डिमांड असेल तर हा पण कोर्स आपण इथे युट्यूबवर फ्री मध्ये लॉन्च करू शकतो. नंतर काय एक्सप्रेस जेएस जी रेस्ट API तुम्ही बनवणार. आणि त्यानंतर डेटाबेस मध्ये तुम्हाला शिकायचं काय MongoDB ही तुम्ही शिकू शकता किंवा SQL पण शिकू शकता. पण मनस्टॅक डेव्हलपर असाल तर तुम्ही काय MongoDB ला शिका, हा नॉन SQL डेटाबेस. तर एवढ्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला किती टाइम लागणार आहे, मिनिमम 4 to 5 मंथ तुम्हाला इथे लागतील. मिनिमम काय 4 to 5 मंथ तुम्हाला लागतील. तर तुमची जी जर्नी आहे ही तुम्ही स्टार्ट करू शकता फ्रंट एंड पासून. आणि नंतर तुम्ही बॅक एंड मध्ये नोड आणि एक्सप्रेस शिका, कारण जावास्क्रिप्ट नंतरच काय नोड आणि एक्सप्रेस शिकणं गरजेचं आहे. डेटाबेस साठी काय तुम्ही MongoDB यूज करू शकता. तर असेच रोडमॅप आपले कंटिन्युअसली येत राहतील. आणि ज्यांना पण अजून काही डाऊट असेल किंवा AIML चे रोडमॅप, DADH चे रोडमॅप सर्वांनी रिकमेंड केलेले आहे, तर हे काय येणार आहे आपण लवकरच घेऊन येऊ. आणि भरपूर मुलांसाठी मी नेक्स्ट जी सिरीज लॉन्च करणार आहे ती काय HTML चे 1 शॉट, CSS 1 शॉट, जावास्क्रिप्ट 1 शॉट, रिॲक्ट जेएस 1 शॉट, नोड जेएस, एक्सप्रेस जेएस, MongoDB हा पूर्ण कोर्स मी युट्यूबवर फ्री मध्ये शिकवणार आहे. तर तुमचा सपोर्ट जर असेल तर मी कंटिन्यू जसं पायथॉन आपलं कम्प्लीट झालं त्यानंतर ही सिरीज कंटिन्यू करेल आणि त्यानंतर मी AIML वगैरे या गोष्टीवर काम करेल. पण इनिशियली जर तुम्ही एक
कोडर असाल तर तुम्हाला हे वेब डेव्हलपमेंट शिकल्यानंतर खूप साऱ्या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील, किंवा डायरेक्टली तुम्ही वेगवेगळ्या कोर्सेस मूव्ह झाला तरी चालेल, किंवा हा कोर्स केला तरी चालेल. तर आजच्या दिवस एवढंच. बाकी जो आपण पुढच्या लेक्चरमध्ये अशाच रोडमॅप सिरीजला कंटिन्यू रिस्पॉन्स देत राहा. मी कंटिन्युअसली काय वेगवेगळे कामं इथे करत राहील. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.